सो गाइस मी आता इथे हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज मी ना इकडे मागे 2 पार्सल्स आहेत माझे, म्हणजे एक साडी आणि एक शॉर्ट कुर्ती आहे. तर त्याचे मी इकडे शॉर्ट व्हिडिओज बनवून घेतले, त्याचे रिव्ह्यू देण्यासाठी. मिशोचे आहेत ते दोन्ही पार्सल. सो मी शॉर्ट्सला ते रिव्ह्यू टाकेलच. आय थिंक हा ब्लॉग यायच्या आधी ते दोन्हीचे रिव्ह्यूचे शॉर्ट व्हिडिओज आलेले असतील आपल्या चॅनलवरती, सो नक्की जाऊन पहा. आणि इथे पहा हे 2 प्लांट स्टँड्स. तर मी हे 2 प्लांट स्टँड्स ना या कोपऱ्यासाठी स्पेशली मागवले होते. मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते. अवेल मी कशी दिसते. आणि हे वालं पण मी मिशोवरनं मागवलं आहे. सो ह्याची पण मी तुम्हाला लिंक देईल या डिस्क्रिप्शनमध्ये. सो इथे पहा आता हे हा एवढा असा स्पेस मोकळा होता, त्यासाठी मी ते प्लांट स्टँड्स मागवलेत. आणि हे फ्लिपकार्टवरनं मागवलं आहे. सेम मिशोमध्ये पण आहे. सो मी मिशोची लिंक तुम्हाला देऊ शकते. फ्लिपकार्ट सध्या माझ्याकडे आत्ता मी अनइन्स्टॉल केलं आहे. सो कसे वाटतात हे प्लांट स्टँड्स मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप सुंदर आहेत. म्हणजे जे पण घरी येतं ना ते प्लांट स्टँडकडे बघून आणि ते प्लांट्सकडे बघून मला म्हणजे खूप म्हणजे छान छानच बोलतात की छान आहे वगैरे. सो तुम्ही पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला. बाकी मी आज रेड ड्रेस हा लाल ड्रेस घातला आहे. याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कारण की हा पण मी ऑनलाईनच घेतला आहे फ्लिपकार्टवरनं किंवा अमेझॉनवरनं, लक्षात नाही आहे, पण ऑनलाईनच घेतला आहे. सो लिंक तुम्हाला मी खाली देईल. आणि बाकी ॲक्च्युली आज व्हाईट कलर आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे, पण मला वाटलं लाल आहे, कारण मी कोणाचा तरी व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये आज देवीची लाल साडीवरती फोटो टाकला होता. मला वाटलं लाल आहे म्हणून मी आज लाल घातला, पण आज पांढरा आहे कलर. माझा हात दुखायला लागला. बाकी माझे पार्सलचे जे शॉर्ट्स आहेत ते जाऊन तुम्ही नक्की प्लीज जाऊन बघा. बाकी आजचा दिवस बघूयात कसा जातोय. सो मी आता माझे ना 2-4 व्हिडिओ शूट करून घेतले शॉर्ट्ससाठी. आणि त्यानंतर बेडरूमची अवस्था बघा. एक लिपस्टिक पासून दुसरी लिपस्टिक लावण्यासाठी स्ट्रगल. आणि हे सगळं परत मला इथून इथे काढलेलं सगळं इथं परत ठेवून द्यायचं. सो यासाठी मला कंटाळा येतो असं शूट वगैरे करायचं, कारण की खूप पसारा होतो. खूप तर नाही पण तरी पण होतो, म्हणजे सारखं चेंज वगैरे करायला लागतं, लिपस्टिक बदलायला लागती, कानातलं बदलायला लागतं, अशा सगळ्या गोष्टी असतात. एनिवे आता मी तुम्हाला माझ्या हॉलचा टूर देते, ठीक आहे, कारण की मी हॉलमध्ये 2 छान छान चेंजेस केलेत. बेडरूमचं तर तुम्हाला काय टूर देऊ आहे बघा, हे सगळं अशी घाण पडली आहे, त्याच्यामुळे फक्त हॉलचा टूर देणार आहे. सो वेलकम टू माय होम. हे माझं एंट्रन्स आहे. दरवाजामध्ये सुंदर असं मी थोडंसं डेकोरेशन केलं आणि खाली रांगोळी काढते. मी रोज रांगोळी काढते दारामध्ये, छान वाटतं. आणि त्यानंतर आता आतमध्ये एंट्री केली आहे आपण. एंट्री करता समोर टिपो आहे, त्याच्या खाली हे मॅट नवीनच घेतलं आहे मी आता. 1,500 रुपयाला ते पडलं आणि त्यामुळे लुक खूप छान आलेला आहे. आणि आता TV युनिटकडे वळूयात. तर हे माझं TV युनिट आहे. त्याच्यावरती मी वरचे जे 2 फ्लॉवर पॉट आहे, एक सायकलवाल्याने शेजारचं, तर ते बोराळीमधून घेतलं होतं पुण्यातून. आणि शेजारी बैलगाडी ती माझ्या लग्नात भेटलेली आहे. तिथे गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती ठेवली आणि साईडला 2 छोटे छोटे प्लांट. आणि बाकी फ्रेम्स वगैरे जे आहेत ते आम्ही करून घेतलेले आहेत, पेंटिंग करून घेतलेले आहेत. बाकी त्यानंतर खिडकीमधून हा असा काही सुंदर असा व्ह्यू दिसतो. आणि त्यानंतर वरती एक घड्याळ लावलं आहे, ते पण अमेझॉनवरूनच मागवलं. आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांची एक पेंटिंग केलेली फ्रेम लावली आहे. सो गाईज, कसं वाटलं तुम्हाला माझं हॉल टूर. हा माझं लिव्हिंग रूम आहे. सो हे सगळं मी व्यवस्थित सजवलं, जसं हवं तसं ठेवलंय सगळं. फक्त किचन ना, म्हणजे किचन ट्रॉलीज वगैरे अजून करायच्या, त्याच्यामुळे पूर्ण होम टूर तुम्हाला देत नाही आहे. आणि बेडरूम तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिलाच असेल, त्यामुळे एकदा जेव्हा किचन ट्रॉलीज पूर्ण होतील तेव्हा होम टूर पूर्ण देईल. आता फक्त लिव्हिंग रूमचा टूर द्यायचा होतं मला, कारण की खूप छान असं सगळं सजवलं आहे आणि मस्त वाटतं मला इथे. सो म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. प्लांट स्टँडची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि हां बस, कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. साडीचा ब्लाऊज शिवायला टाकायला गेलो होतो मी आणि मोनिका ताई, आणि इतका जोराचा पाऊस आला आहे. 1 मिनिट, तिकडे बघा खूप जोरात पाऊस पडतो आणि आम्ही वडापाव घेण्यासाठी इथे थांबलोय भर पावसात.
वडापाव वगैरे सगळं खाऊन झालं. त्यानंतर मी एक तासभर झोप काढली. मग उठले, सगळं आवरलं आणि बाहेर गॅलरीत आले तर इतकं सुंदर असं वातावरण झालं होतं. पाऊस वगैरे तर थांबला होता, पण आकाश इतकं सुंदर असं, आकाशात निळा निळा असा कलर झाला होता ना की खूप छान वाटत होतं. 6:30-6:45च टाईम होता, पण असं वाटत होतं की खूपच अंधार झाले, खूपच रात्र झाले, पण खूप भारी वाटत होतं मला इथे म्हणजे या वातावरणामध्ये असं गॅलरीत बसायला. सो आता सकाळचे 11 वाजलेत आणि माझ्या घरातले सगळे काम उरकली आहेत आणि आता माझं रुटीन पण चेंज झालं आहे. तर काय ते मी तुम्हाला सगळं पुढे सांगते. आत्ता 11 वाजता मी नाश्ता करते, कारण की ना मला सकाळी म्हणजे मी शक्यतो स्किप करते. जितकं जास्त टाईम मी उपाशी राहू शकेल सकाळी तेवढं, कारण की ते 16 तासांचा उपवासाचं एक 11-12 तास 13 तास तरी पोट उपाशी राहील असं मी प्रयत्न करत असते. सो त्यामुळे ना मी सकाळी नाश्ता खूप लेट करते. तो आता चला तुम्हाला मी दाखवते मी आज नाश्त्याला काय बनवलं आहे. सो आज बनवतीये मी उत्तप्पा. त्याचं पीठ आहे. त्याचबरोबर ना मी गाईस दुपारच्या जेवणासाठी इतकी टेस्टी भाजी बनवली. आज तुम्हाला दाखवते मी काय बनवली. सो ही आहे बुर्जी, पण अंड्याची बुर्जी नव्हे, ही पनीरची बुर्जी आहे. आणि इथे चपात्यांचं पीठ मळून ठेवलंय. सो मी अंड्याची बुर्जी आणि अंड्याची बुर्जी नाही. सो मी आज दुपारच्या जेवणासाठी म्हणजे ह्यांच्या डब्यासाठी पनीरची बुर्जी. मला ह्यांना डबा आणि नाश्ता दोन्ही द्यायला लागतं, म्हणजे दुपारच्यासाठी चपाती भाजी आणि नाश्त्याला काहीतरी वेगळं असं दोन्ही डब्याला द्यायला लागतं. तर मग काही नाही काहीतरी मी ट्राय करत असते. तर आज मग मी काय केलं की पनीरची बुर्जी बनवली. काल मी पनीर आणलं होतं आणि पनीरची बुर्जी इतकी टेस्टी झाली. मी फर्स्ट टाईम बनवले, व्हिडिओज पाहिले होते खूप वेळा. तो आज पहिल्यांदा मी बनवले आणि आई शपथ म्हणजे मी इतकी म्हणजे खुश झाली आहे. एकदम अंडा बुर्जीसारखी लागते. म्हणजे जे पण प्युअर व्हेजिटेरियन असतील त्यांनी पनीरची बुर्जी नक्की ट्राय करा. मी एखाद्या शॉर्टमध्ये ना परत कधीतरी बनवेल तेव्हा एखाद्या शॉर्टमध्ये त्याची रेसिपी देऊन टाकेल. आणि खूप छान पनीरची बुर्जी झाली. एकदम अंडा बुर्जी टाईप लागते. आणि काही नाही, त्याच्यामध्ये सेम आपलं बुर्जीसारखं कांदा, मिरची, टमॅटो, थोडीशी हळद, गरम मसाला, थोडंसं धने पावडर आणि पनीर मसाला थोडासा टाकला आणि किसलेलं पनीर. आणि इतकी टेस्टी झाली म्हणून सांगू. तर मी आता ह्यांना डब्याला दिलं. डबा वगैरे ह्यांचा सकाळीच गेला. त्यानंतर घरातलं सगळं उरकलं आणि आता नाश्ता करायला घेणार आहे. सो मला आता माझं, कारण की नवीन रुटीन चालू झालं आहे, जवळजवळ 15-20 दिवस झाले. तर मी म्हटलं चला आता एक नवीन रुटीनचा एक ब्लॉग बनवा. पण आज हा ब्लॉग नसणार रुटीनचा, उद्या किंवा परवा बनवेल. पण बस म्हटलं आता ब्लॉगला स्टार्ट करावं. बरेच दिवस झालं ब्लॉगिंग केलं नव्हतं मी. तर चला आता ब्लॉग आपण पुढे कंटिन्यू करूयात. पहिले मी नाश्ता करून घेते, मग तुम्हाला दिवसभर कसं काय होतं ते सगळं दाखवते. सकाळी नाश्ता केल्यानंतर आता दुपारचे 1:45 वाजले होते आणि जेवणामध्ये पनीरची भुर्जी आणि चपाती जेवायला घेतली होती. आणि टेस्ट करून तुम्हालाही सांगत होते की कशी झाली, तरी टेस्टला ना खूप जास्त छान लागत होती. सो मी इथे जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर आता डायरेक्ट दुसरा दिवस आहे. हाय गाईज, इट्स डे 3 आणि मी आली आत्ता DMartसाठी नांदेड सिटीच्या मॉलमध्ये. काय कुठे आहे? सो गाईज मी आता इथे ठेवायला घेते. खायची ना. सो डीमार्टचं सगळं काम उरकल्यानंतर आम्ही डीमार्टच्या शेजारीच ना नांदेड सिटीमध्ये गणेश भेळ म्हणून एक आहे. याचे फ्रँचायझीज बऱ्याच ठिकाणी आहेत. तर इथे ना तुम्ही बर्गर नक्की ट्राय करा. 100 रुपयालाच भेटतो. इतका टेस्टी बर्गर भेटतो. याच्यामध्ये चीजची स्लाईज, ह्यांची टिक्की सगळं इतकं परफेक्ट असतं ना. सो आम्ही नेहमी नांदेड सिटीत जातो ना तेव्हा गणेश भेळमध्ये नक्की जातो स्पेशली बर्गर खायला. सो गाईज काल ना डीमार्टवरनं म्हणजे डीमार्टमध्ये मी किराणा आणायला गेलो ना, तिथून मी हे वालं म्युझली आणलं होतं. योगा बार म्हणून त्याच्यावर दिलं. हे चॉकलेट फ्लेवरमध्ये. सो आता मी ते खायला घेतलं आहे. सकाळपासून मी काहीच नाश्ता केला नव्हता. 11 वाजले. थोडीशी भूक पण लागली होती. मी 12 वाजेपर्यंत कंट्रोल करते, कधीतरी मला 11 वाजताच खायला लागतं. सो आता मी ट्राय करते ही फर्स्ट टाईमच. बघूयात. तरी ह्याच्यामध्ये ना मध पण टाकायचं असतं, पण घरात मध नाही आहे. मग फक्त दूधच टाकलं आहे. 1 वाटी दूध लागतं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये मध असताना अजून थोडं गोड लागलं असतं, पण छान आहे.
सो काही दुपारचे 4-4:30 वाजले होते आणि मी उजल्यानंतर मी काहीच खाल्लं नव्हतं. मग मी काल ना जी कोरियन मॅगी आणली होती ना ती ट्राय करावी म्हटलं आणि ही मॅगी मी बनवली. खूप सिंपल मॅगी आहे, फक्त गरम पाण्यामध्ये आपली जी सिंपल आपण मॅगी बनवतो तशी बनवायची आणि 2-3 मिनिटात बनती, खूप वेळ पण लागत नाही. पण तुम्हाला सांगते ही मॅगी इतकी जास्त तिखट होती. एकतर मी जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे मला खूपच जास्त तिखट लागत होतं, पण तिखट खाणाऱ्यांसाठी सुद्धा ही मॅगी तिखटच असणार आहे आणि मला इतकं कसं तरी होत होतं की काय रिव्ह्यू देऊ हे पण मला कळत नव्हतं. सो दॅट्स इट फॉर टुडे. हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जी कोरियन मॅगी मी ट्राय केली ती खूप तिखट होती. एकतर मी पहिलेच खूप कमी तिखट खाते आणि ती इतकी जास्त तिखट होती ना. सो आता तुमच्या ह्याच्यावर तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावरती तुम्ही ट्राय करायचं असेल तर करा. ठीक आहे, म्हणजे टेस्टला ठीक आहे, पण तिखट खूप आहे. बाकी तुम्हाला माझा हा 2-4 दिवसांच्या सगळ्या क्लिप्स मी ज्या घेतल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा ब्लॉग आवडला असंच लाईक शेअर कॉमेंट करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर.